गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. डेली ब्लॉगमधला आपला 41वा दिवस आहे. तर आता आपण किती ऑर्डर मारणार, काय मारणार, टार्गेट आहे. टार्गेट ठेवून तर नाही चालणार आज किती ऑर्डर मारणार आहे. याची पूर्ण ब्लॉग बघा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब पण करा. जाऊया, पहिली ऑर्डर ॲक्सेप्ट केली आहे, ती आता घ्यायची आणि द्यायची आहे सुमित प्लाझामध्ये तर घ्यायची. चला जाऊया पहिली ऑर्डर घेऊ. तर चला गाईज, पहिली ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे आणि आता सेकंड ऑर्डर आपण उचलली आहे उत्सव हॉटेलमधून. चंद्रकांतच्या खालीचं हॉटेल आहे आणि म्हणजे लोकेशन म्हणजे प्रॉपर काय माहिती आहे, येवल्याच्या याच्या बाजूलाच आहे. याची जाऊया तर ती ऑर्डर घेऊया. दुसरी ऑर्डर आहे आपली. तर जेवढ्या लवकर आपल्याला ऑर्डर डिलिव्हर मारता येतात ना तेवढ्या लवकर आपण डिलिव्हर मारणार आहे. आणि प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा फटाफट. हे बघा, सकाळ झाली आपली. तर आपण चाय वगैरे पिऊन होतो आलो. तर आता मस्तपैकी ऑर्डर नाही झाली ना, त्यामुळे मी आता विचार केला थोडी चाय पण पिऊया. ऑर्डरला थोडा टाईम लागेल, तशी चाय पिऊया आणि नंतर परत ऑर्डरला जाऊया. तर गाईज, घेतलेत आपण दुसरी ऑर्डर उत्सव हॉटेलमधून. आणि आपला एक नवीन रायडर पण दाखवतो तुला सकाळी. हा बघा, सकाळी सकाळी उठून आलाय. याच्या जागी आता मी सकाळचा येतो, कारण की तो आता कामाला लागल्यामुळे मला जरा टाईम भेटला, म्हणजे मला चान्स भेटला की मॉर्निंगला यायचा. भावा झोपेतून उठून आलाय. रोहितचा पेट्रोल संपला. तर चला गाईज, फायनली आपल्याला तिसरी ऑर्डर पण लागलेली आहे. ती तिसरी ऑर्डर घ्यायला जायची आपल्या जयेश हॉटेलला आणि ती ऑर्डर घेऊन जायची आपल्याला खार्डीला. लेट्सी बघू आता ह्या ऑर्डरला किती वेळ लागतो. भरपूर आयटम आहे, मोठे आयटम आहेत. तर लेट्सी किती वेळ लागेल काय माहीत नाही. तर जाऊन आता आपण जयेश हॉटेलच्या इथे स्टॉप घेऊया, होल्ड करूया, जरा ऑर्डरची वाट बघूया. झाली लवकर तर बेस्ट आहे. गाईज, हा बघा आपला सकाळचा नाश्ता आहे. रोजचा नाश्ता आहे. कधी कधी विसरतो खायला, कधी कधी नाही, कधी कधी समोसा खातो. बट आज आपण शिरा पोहे खाणार आहे. फेवरेट आहे आपला. आणि जयेश हॉटेलमध्ये थोडा टाईम लागेल ना, 20 ते 25 मिनटं लागतील बोलला. त्यामुळे बोलला आपण नाश्ता करून घेऊया आणि नंतर परत मग ऑर्डरला सुरुवात करूया. ओके, टेस्ट एक नंबर आहे, रोज खातो मी ते. सकाळचा नाश्ता करायचा ना, तसेच शिरा पोहे वगैरे खायचे. समोसा वगैरे मग जास्त खायचा नसतो. तर मी दोन्ही पण खातो, पण नाश्त्याला ना शिरा आणि पोहेच बेस्ट आहेत. ही बघा आपली तिसरी ऑर्डर. ही ऑर्डर आपल्याला न्यायची आहे खार्डीला, सुदामा रेसिडेन्सी. जाऊया, गर्दी असेल आता, जाम रोडला गर्दी असणार. तर चला गाईज, फायनली आपले 3 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि चौथी ऑर्डर आता जयसूला म्हणून घ्यायची आहे. ही बघा आपली गाडी तर लावली, आता एंट्री करायची आहे तिथे. ही बघा आपली चौथी ऑर्डर मला जयसू जाऊन घ्यायची होती. आणि जयसूला एवढी गर्दी असते ना, काही बेकार गर्दी असते. आता आज तर सॅटर्डे आहे त्यामुळे एवढी काही नाही, बट ती लाईन लागते ना बाई, बघा एवढी गर्दी अशी तर लाईन लावलेली आहे बाई. आपल्याला घेऊन द्यायची ऑर्डर. तर चला गाईज, आपले फायनली 4 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि 5वी ऑर्डर परत आपल्याला जयसू झाला द्यायचं आहे आणि ती ऑर्डर घेऊन आपल्याला प्रशांत संकुल जवळ द्यायची आहे ती ऑर्डर. जाऊया, ती ऑर्डर घेऊया फटाफट. चला गाईज, आपली 5वी ऑर्डर पिकअप केली आहे जयसुधामधून. त्याची 2 ऑर्डर होत्या जयसुधामधून टोटल आजच्या दिवसातल्या. आणि आता ही ऑर्डर द्यायला जायचं आपल्याला प्रशांत संकुलमध्ये नाथ अपार्टमेंट. चला जाऊया फटाफट ऑर्डर घेऊया मारूया. चला तर गाईज, फायनली ऑर्डरची वाट बघता 10:30 वाजलेत आणि 6वी ऑर्डर भेटलेली आहे, ती घ्यायची जयसुधामधून. तर आज टोटल 3 ऑर्डर आले जयसुधामधून. हे बघा आपली 6वी ऑर्डर आहे. तुला एकदम भरून आज नाश्ता. सगळ्यात जास्त नाश्ता असं मला वाटतं ना मेंदूवड्याचा वगैरे, आय थिंक जयसुधामधूनच येतात, कारण की जाम गर्दी असते. टेस्ट पण नेक्स्ट लेवल असते ती. माझी 3री ऑर्डर आहे जयसुधामधून. तर चला गाईज, फायनली 6 ऑर्डर आपले कंप्लीट झालेले आहेत. 6 मधल्या 3 ऑर्डर तर आपल्या जयसुधामधूनच घ्यायचे आहेत आणि आता 7वी ऑर्डर लागली ते साऊथ इंडियनमधून घ्यायचे. जाऊया 7वी ऑर्डर घेऊया. ही पण ऑर्डर लवकर, जेवढ्या लवकर आज आपल्याला डिलिव्हर मारता येतात तेवढ्या ऑर्डर आपण डिलिव्हर मारणार आहे आणि ॲक्सेप्ट करणार आहे. गाईज बघा, आलो आता आपण 7वी ऑर्डर घ्यायला साऊथ इंडियनमध्ये आणि आता जस्ट फाटक ओपन झालं त्यामुळे गर्दी कमी झाली. त्यानंतर जेव्हा गर्दी एवढी बेकार होते ना, फुल पॅक होतं इथं. आणि हे बघा हे बघा गाईज, 7वी ऑर्डर आपली साऊथ इंडियन. गाडी मी इकडे लावलेली गाडी, कारण की जर फाटक ओपन झालं एवढी ट्रॅफिक होते ना, त्यामुळे गाडी इथं लावून आलेलो.
गाईज ही बघा आपली 8वी ऑर्डर आहे एशियन हॉटेलमध्ये. ही द्यायची साब्यामध्ये. आता एवढा ट्रॅफिक असेल ना, बट आता मला थोडा शॉर्टकट शोधूनच जावं लागेल. त्यामुळे बघू आता कुठनं रस्ता आहे, कुठनं तो जर रस्ता चालू झाला असेल तर बेस्ट, तर मग काय स्टेशनवरूनच जावं लागेल आपल्याला. गाईस तर आता आपली 8वी ऑर्डर कंप्लीट झाली देऊन साब्यामध्ये द्यायचे. तर शॉर्टकट नाही झालो कारण की एशियन टू साब्या यायला जर स्टेशनवर आलो असं एवढा होता आत्ताच्या म्हणजे टाईम लागला असता. बट मी शॉर्टकट मारला. तर लेट्स सी आता 9वी ऑर्डर ॲक्सेप्ट केली आहे. 9वी ऑर्डर आपल्याला देसी पबमधून घ्यायची आहे. आपली 9वी ऑर्डर आहे देसी पबमधून होती. मी सगळे रायडर इकडे बसले आता. माझी 9वी ऑर्डर मला तासामध्ये जायची आहे. टोटल 9वी ऑर्डर आणि आता वाजले 12:30. गाईस तर आपले टोटल 9 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. देसी पबची 9वी ऑर्डर होती. आता परत जाणार देसी पबला मोबाईलला चार्जिंग करण्याचं. काही 8 वाजता आलेलो. आता 10% चार्जिंग राहिले आहे. तर जाऊ आता पहिला मोबाईलला चार्जिंग लावून. तर आतमध्ये पॉवर बँक असला तर बेस्ट. आता हां तर पॉवर बँक पण शक्तीला द्यायचं आहे. तर त्याचे विसरलं अजून द्यायला. तर पहिला देसी पबला जाऊ. गाईस तर चला टोटल आता आपल्या 10 ऑर्डर झाल्या आहेत. 10वी ऑर्डर मला एक्झॉटिक हॉटेलमधून गणेशनगरला आणायची होती. तर ती ऑर्डर घेतली, झाली कंप्लीट. आणि आता देसी पबमध्ये जायची ऑर्डर घ्यायला. ही 11वी ऑर्डर आहे आणि आता बरोबर 1:30 वाजलेत. तर आज किती ऑर्डर होतील नो चान्स, नो ट्राय. आणि परत खेळायला पण जायचं आहे. बघू आता किती ऑर्डर होतात. तर चला गाईज फायनली आपले 12 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. आणि तुम्हाला एक किल्ला दाखवतो बिहारनगरला बारक्या पोरांनी बनवला आहे. हा बघा काय किल्ला बनवला आहे. सगळ्यात छोटा पण बेस्ट. एकदम पाणी बिणी प्रॉपर निळं चांगला बनवला आहे किल्ला, बेस्ट आहे. गाईज ही बघा आपली 14वी ऑर्डर आहे. नॅचरल ज्यूस सेंटरमधून 14वी ऑर्डर घ्यायची. टोटल 13 ऑर्डर झालेला आता 14वी ऑर्डर आहे. आणि वाजलेत बरोबर 2:30 वाजलेत. 2:30 पावणे 3 वाजून गेले. तर चला गाईज फायनली आपल्या टोटल 14 ऑर्डर कंप्लीट झाले आहे. 14वी ऑर्डर नॅचरल ज्यूस सेंटरमधून होती. शांतीनगरमध्ये. आणि आत्ता आय थिंक 3 वाजत आले. आता आपले 14 ऑर्डर झाले आहेत. आता बघू पुढच्या ऑर्डर किती वेळापर्यंत येतात. आणि खेळायला पण जायचं जसं मगाशी बोललो मी. 20 तरी ऑर्डर झाले ना 4 वाजेपर्यंत तरी ठीक आहे. नाही तर परत मग खेळायला जा, नंतर रिटर्न या, ऑर्डर मारा. मग विषय थोडा कंटाळाचा होईल. थोडा मूड नाही ना, म्हणजे नंतर खेळून यायला नंतर परत ऑर्डर मारा वगैरे. आय होप बघू आता लवकर आपले 20 ऑर्डर झाले तर पाहिजे. तर चला गाईज फायनली आपले टोटल 14 ऑर्डर झाले आहेत आणि 4 वाजले. तर मला टोटल 15 ऑर्डर करायचे होते आणि आता खेळायला पण जायचं आहे. पण आता 15 ऑर्डरची वाट बघायला लागेल कारण 15 ऑर्डरसाठी जर झाले असेल जेवढ्यात खेळायला पण गेलो असतो. मला आत्ता ऑर्डरला आलं आहे ऑन ड्युटी. काय पार्ट टाईम करतो ना, पार्ट टाईम पण करतात तिथं ऑर्डर, म्हणजे ह्या जॉब भरपूर जणं करतात. किती 2-3 जणं तर करायचे ना पार्ट टाईम. तर याची पार्ट टाईम जॉब पण बेस्ट आहे. हा जर ऑर्डर असले तर बेस्ट, नाही तर काहीच नाही. म्हणजे फक्त खर्च निघून जातो पेट्रोलचा, बस बाकी काही नाही. तर बघू 15वी ऑर्डर किती वेळ लागतो किती नाही. अजून जेवलो पण नाही, जेवायला पण जायचं होतं आणि खेळायला पण जायचं आहे. तर आता 15वी ऑर्डर जर त्या साईडची आली तर जेवायला जाणार नाही, त्याला खेळायला जाईल नंतर मजा होईल. बघू आता वेट करूया 15वी ऑर्डरचा. तर चला गाईज फायनली आता खेळायला 14च ऑर्डर झाले आपल्या. तर 15 ऑर्डरसाठी वेट करत होतो मी. बट काय सांगू यार, भरपूर जण रायडर होते त्यामुळे मला एक 15वी ऑर्डर भेटली नाही. आता आलं खेळायला. गाईज तर दुपारी 14 ऑर्डर मारून गेलेलो आणि आत्ता येऊन ती 15वी ऑर्डर मारली. साब्यातनं घ्यायची होती आणि भावेच्या बंगल्यामध्ये द्यायची होती. खेळायला गेलेलो, बट खेळायला गेलो तेव्हा सीन वगैरे दाखवू नाही शकलो. पण मजा आली खेळायला. भरपूर दिवसांनी मातीचा खेळलो. आता क्रिकेटचं सीझन चालू पण होणार आहे. ते टर्फ बी आता बंद होईल ऑलमोस्ट. आणि आता बघू आता किती ऑर्डर होतील. आता बघून स्टार्ट करणार आहे. टोटल 15 ऑर्डर झाले आपल्या. गाइस ये देखो अपना 16वां ऑर्डर है. ये देखो सीधा राइडर बैठे ऐसे ही पड़े हुए. ही ऑर्डर घेऊन जायची आपल्याला सुजाता हॉटेलच्या इथे. 16वी ऑर्डर. त्यानंतर इसके बाद मिलेगा 4 ऑर्डर एक साथ मिलेगा. तर चला गाईज आपले टोटल 16 ऑर्डर झाले आहेत. अजून 4 ऑर्डर बाकी आहेत. आपला छोटासा टार्गेट कंप्लीट करायला 20. त्यानंतर बघू ऑर्डर जास्त पडल्या तर मारील 30 ऑर्डर, नाही तर मग 20-25 तर टार्गेट ठेवीलच. पण बघू आधी 20 ऑर्डरचं टार्गेट होणार आहे. जातो देसी पबला परत. गाईज ही बघा आपली 17वी ऑर्डर देसी पबमध्ये.
ही ऑर्डर द्यायला जायचं आपल्याला वक्रतुंड नगरमध्ये. कस्टमर कॉल पण उचलत नाही, तिथे जाऊन परत कॉल करावा लागेल. चलो देखते गाइस, ये डेंजर आहे पब्लिक इथली वक्रतुंड नगरची. आता हातामध्ये बॉम्ब फोडतायत, वरती फोडणार आहे. आराम आला का? ओ बादशाह खतरों के खिलाडी, प्रॉपर नेट करतो हा भाई. डेंजर. चलो जाते हैं. मैं अभी मैं जाऊंगा पेट्रोल भरने के लिए गाइस. तो अभी थोड़ा नॉर्मली देखा मैं इनको कि फटाका विटा फोड़ रहे थे, थोड़ा मैंने भी थोड़ा एंजॉय किया. तो चलो चलते, मिलते हैं अभी अपन. चलो. और कल आएगा है ना, तेरे एरिया के लड़के लोग बहुत डेंजर है, तेरे जैसे हाथ में रस्सी बम फोड़ रहे हैं. हाँ अंडा बोला था, आज आएगा इधर. चल मैं जाता हूँ पेट्रोल भरने. तर चला गाइस, फायनली 17 ऑर्डर कंप्लीट झाले. तिकडे बोललो तसं तर बारकीवर फटाके पण वाजवले होते. जास्त थांबलो नाही तिथं, अजून थांबलो असतो तर भाई मजा आली असते. बट पेट्रोल पण भरायचं आणि ऑर्डर पण मारायचे आपल्याला. तर आता 18वी ऑर्डर घेतली आहे जयेश हॉटेलमधून द्यायची. आता ते ॲड्रेस पण नाही पाहिला, मी घाई ऑर्डर उचलली आणि डायरेक्ट आलो पेट्रोल भरायला. 200चा पेट्रोल भरला आहे. बघू आता किती ऑर्डर होतील आजच्या दिवसात. मध्येच गॅप घेतलेला मी 4 नंतर 6:30पर्यंत आहे ते. त्यानंतर ऑर्डरला आलो, बघू आता किती. 15 तर ऑर्डर कंप्लीट झाले, 20 तर असे होतील तिची. तर बघू आता 20 तर डेली होतात आपल्या ऑर्डर. तर आज बघू किती ऑर्डर होतील. धनतेरसा पण आहे, बघू आज किती ऑर्डर होतील. तर फटाफट लाईक आणि सबस्क्राईब करा यार. जरा लाईक वगैरे करत नाही तुम्ही, सबस्क्राईब पण नाही करत, फटाफट सबस्क्राईब करा. जी बघा आपली 19वी ऑर्डर. आणि सगळे दिवाळी सेलिब्रेट करतायत आणि आपण आता ऑर्डर मारतोय. आता एक ऑर्डर जयेश हॉटेलमध्ये ठेवली आहे आणि एक्झॉटिक हॉटेल्स. अजून फटाके पण नाही घेतलेत काहीच, म्हणजे असेच टाइमपास वाजवायला काही नाही घेतले. आता टोटल आपले 20 ऑर्डर होतील. गर्दी आहे भाई, गर्दी तर आहे, म्हणून मी गाडी तिकडे लावून आलो. जायचं बघा. 2 ऑर्डर ॲक्सेप्ट केला आहे. जयेश हॉटेलमध्ये होती एक ऑर्डर आणि एक ऑर्डर एक्झॉटिक हॉटेल, म्हणून इथे गाडी लावून गेलेलो. जाऊन 2 ऑर्डर डीलर मारायचं आपल्या. मग आपल्या टोटल ऑर्डर होतील 20 ऑर्डर होतील. गर्दी पण भरपूर आहे, हळूहळू करावं लागेल सगळं. ऑर्डर वगैरे न्यावं लागेल, कारण की कंटाळा आला आता त्याला बघा. तर चला गाईज, फायनली आपले 20 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि माझ्यासोबत हा प्राण आहे. त्याला काही काम नाही म्हणून माझ्यासोबत आहे. चालत ऑर्डर मारतो बिचारा. टोटल आपले 20 ऑर्डर कंप्लीट झाले. त्याच्या पुढे किती ऑर्डर होतील आपल्याला. गाईज ही बघा आपली 21वी ऑर्डर आहे सुजाता हॉटेलमधून. ऑर्डर घेऊन जायची आहे मला आरटीला. आरटीवरून एक ऑर्डर आली. तर टोटल आपले 22 ऑर्डर आहे आपल्याला. आता 9:30 वाजून 9:15 झाले आहेत. बघू आता किती लवकर आपल्या 30 ऑर्डर होतात. गाईज तर आपली 21वी ऑर्डर कंप्लीट झालेली आहे कलेक्ट सिटीची. आता जायची आपल्याला ध्रुव चायनीजवरून ती ऑर्डर पिकअप केली आहे. आता ती न्यायचं आहे आपल्याला दिघ्याला साब्यात. तर आता बघू, आता साब्यात जाताना खूप एक एक्स्ट्रा ऑर्डर आहे, कारण की इथून जाताना एकच ऑर्डर घेऊन जाणं म्हणजे थोडा कंटाळ येईल. तर या टायमाला ऑर्डर भरपूर आहेत म्हणून बोललो डबल टिबल आहे का ऑर्डर विचारू. आता राजला जाताना तिथं दिव्याला गेलो, राजला फोन करतो की ऑर्डर वगैरे आहे का पेंडिंग, तर टाक आपल्याला ती ऑर्डर. तर जाऊया आता फटाफट ती ऑर्डर कंप्लीट करूया. बाय 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 बाय. कम ऑन यार, इतना स्लो डिलीवरी करोगे तो कैसा. ओ वाओ, ये क्या था भाई, ये नकली था माल, ऊपर नहीं उड़ा. काय बोलशील बाबा. बिग फॅन सर, बिग फॅन. सेकंड अटेम्प्ट करतोय. 3 कॅमेरा, एक माझा, एक त्याचा आणि एक ह्याचा. ओ नाइस. इज्जत आहे. ए कुठे, इथं नाही, वरती कुठेतरी फेक भावा, कुठेतरी फेक. खतरों के खिलाड़ी है भाई ये. लेट फुटा बे, लेट फुटा. किधर है भाई, फोड़ यार जल्दी.
हा फुटला फुटला फुटला. गाडीवर पब्लिक आहे. ओ हो वाशा प्रॉपर नेट नाही बट ठीकठाक आहे. तर चला फायनली गाईस आपले 30 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. तर मी 22 ऑर्डर मारल्यानंतरच म्हणजे स्टॉप 23 ऑर्डर मारल्यानंतर स्टॉप केलेला. बट ऑर्डर पण जास्त पेंडिंग होत्या आणि रायडर्स पण नव्हते. रायडर्स होते बट ठीकठाक होते बट ऑर्डर जास्त पेंडिंग होते. त्यामुळे विचार केला मारूया आपण ट्राय करूया होतात का 30 ऑर्डर. नेक्स्ट आपले 30 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. ते पण एनआर नगरची लास्टची ऑर्डर होती म्हणजे 2 ऑर्डर होत्या महादेव टॉवर आणि एनआर नगर. त्याची झालेत आपले टोटल 30 ऑर्डर कंप्लीट. ते पण राजमुळे झालेत कारण की राजने झपाझप ऑर्डर टाकत राहिला. आणि एक अशी ऑर्डर होती ना 11:59ची होती. बरोबर 12च्या आत मी 30 ऑर्डर मारले असतं मला टार्गेट कंप्लीट झालं असं. ते फायनली झालेलं आपलं कंप्लीट टार्गेट. आणि आता घरी पण जावे. मम्मीचा पण फोन आलेला जास्त जेवलं येतो आता ऑर्डर बाकी आहेत. जशी मारल्या ऑर्डर जेवायला पण नाही गेलो सकाळपासून. सकाळी 8 वाजल्यापासून आता 1 वाजला आहे बरोबर. तर जाऊया आता घरी. तर चला फायनली गाईज आपल्या डेली व्लॉगमधल्या आजच्या दिवशी आपण 41वा दिवस होता. त्यामध्ये आपण 30 ऑर्डर मारल्यात. ते पण सकाळी 8 वाजल्यापासून. पहिली ऑर्डर उचलली आणि लास्टची पण ऑर्डर मीच म्हणजे डिलिव्हर मारली आहे. अजून मला म्हणजे माझ्यासाठी तर मी डिलिव्हर मारले कारण की बाकी कोणी मारले असेल काय आयडिया नाही. तर मजा आली आजच्या दिवसात ऑर्डर वगैरे मारायला. म्हणजे असं ठरवलं नव्हतं की आज मी 30 ऑर्डर मारणार आहे कारण की ऑर्डर पण नव्हते जास्त. 4 वाजेपर्यंत 15 ऑर्डर झाले 14 ऑर्डर झालेल्या. एक ऑर्डरसाठी मी फक्त म्हणजे अर्धा ते 1 पाऊण तास 1 तास गेला म्हणून 15 ऑर्डर कंप्लीट नाही झाल्या. 14 ऑर्डर मारून मी खेळायला गेलो म्हणजे भरपूर दिवसानंतर खेळायला गेलो. तर एवढं होतं आणि काय नंतर आलो खेळून आलो. त्यानंतर विचार केला बघू 20 ऑर्डर तरी कंप्लीट करू. 20 ऑर्डर कंप्लीट केले. त्यानंतर परत ऑर्डर येतच राहिल्या बोला मारूया ऑर्डर. तर लेट्स 22 ते 23 ऑर्डर मारले मी. त्यानंतर मी विचार केला बंद करूया जातो आता घरी आणि जरा जेवतो आणि झोपतो कारण की दिवसभर जेवलो नव्हतो. आणि त्यानंतर अशा ऑर्डर पेंडिंग पडायला लागले ना अशा म्हणजे रायडर पण होते. काय विचार केला बघू 30 ऑर्डर होतील का. तर आय विल ट्राय म्हणजे विचार पण नव्हता केला की 30 ऑर्डर होतील बट मी ट्राय केला. आणि राजमुळे पण आपल्याला ऑर्डर भेटला. राजनी पण फटाफट ऑर्डर टाकल्या त्या रूटच्या. तर लेट्स सी. आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज गाईज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. 3000 सबस्क्राईबर टार्गेट आहे. फटाफट सबस्क्राईब पण करा. आणि बाय बाय गुड नाईट सायनिंग ऑफ. मिळते नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.